जनवादी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे संध्या नरे पवार यांचे व्याख्यान. राजकीय असं म्हणत असतो. म्हणजे तुमच्या ताटातल्या अन्नाचा आलेख काय असणार, तुम्हाला आरोग्य सेवा कोणत्या दर्जाची मिळणार, तुम्हाला शिक्षण कोणतं मिळणार, ते उपजीविकावादी असणार का विवेकवादाची रुजवात करणारं असणार, हे सगळं राजकारण ठरवत असतं. पण गेल्या काही वर्षामध्ये राजकारण अधिकाधिक तुमच्या घरामध्ये घुसत आहे. तुम्ही आंतरजातीय विवाह करायचा का नाही, आंतरधर्मीय विवाह करायचा का नाही, तुम्ही केलेला आंतरधर्मीय विवाह हे खरोखर तुमचं प्रेमातून आलेलं असेल तरी त्याच्यावर लव जिहादचा ठपका मारला जातो. समलिंगींनी विवाह करायचा की नाही, तुम्ही कोणत्या पशुला वंदनीय मानायचं, या सगळ्या बाबीमध्ये राजकारण हस्तक्षेप करत आहे. ते अधिकाधिक आपल्या सभोवताला जखडताना आपल्याला दिसतंय. प्रशासन चालवणं हे राजकारणाचं एक बाह्य अंग असलं तरी हे प्रशासन कोणत्या विचारधारेतून चालवायचं, ते कोणासाठी चालवायचं, कोणाचे हितसंबंध जपण्यासाठी चालवायचं, हे राजकारणाचं अंतरंग असतं. राजकारणाची व्याख्या राज्यशास्त्रज्ञ हेराल्ड जो आहे तो ह्या पद्धतीने करतो की राजकारण हे कोणाला, कधी, काय आणि केव्हा कसं मिळणार याच्याशी संबंधित आहे. म्हणजे कधी, काय, कसं मिळणार या घटकांबरोबरच इथे कोणाला हा घटक सगळ्यात अधिक महत्त्वाचा आहे की जे काही मिळणार ते कोणाला कसं मिळणार आहे. म्हणजे इथे कोण हा घटक हा अतिशय म्हणजे कोणाचे हितसंबंध जपण्यासाठी हे राजकारण होणार, कोणत्या जात वर्गाचं प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी, प्रभुत्व टिकवण्यासाठी हे राजकारण होणार, हे कोण हा जो घटक आहे हा निर्धारित करतो किंवा कोण हा घटक त्याच्या केंद्रस्थानी असतो. कोण हा घटक अशा रीतीने केंद्रस्थानी असल्यामुळेच या देशात कोण समान नागरिक आहेत हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. कोण समान नागरिक आहेत आणि कोण केवळ कायदेशीर नागरिक आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असतो. पण मतदानाचा अधिकार आहे म्हणून तुम्ही संपूर्ण समान नागरिक होत नाही. समान नागरिकत्वासाठी, सक्रिय नागरिकत्वासाठी समाजाच्या राजकीय प्रक्रियांमध्ये, समाजाच्या सामाजिक चलनवलनामध्ये आपला हस्तक्षेप नोंदवण्याच्या, आपलं म्हणणं मांडण्याच्या समान संधी प्रत्येक नागरिकाला समान रीतीने मिळाल्या तरच हे समान नागरिकत्व प्रत्येकापर्यंत पोचतं. नाहीतर काही घटक हे समान नागरिक असतात तर काही घटक हे निष्क्रिय दुय्यम नागरिक असतात. म्हणजे कोणाला संपूर्ण नागरिकत्व मिळणार आणि कोणाला नाही मिळणार हे ह्या समाजामध्ये कोणाचं सांस्कृतिक प्रभुत्व आहे. रामसी जे म्हणतो सांस्कृतिक प्रभुत्वाची संकल्पना ते मांडतो. तर कोणाचं सांस्कृतिक प्रभुत्व आहे आणि कोणाचं सांस्कृतिक प्रभुत्व नाही यावरून कोणाला सामाजिक आणि राजकीय चलनवलनात सहभागी होण्याच्या संधी मिळणार आणि कोणाला मिळणार नाही हे स्पष्ट होतं. या देशातले जे प्रभुत्वशाली उच्च जाती आहेत, अभिजन आहेत, ते इथं आपल्याला असं दिसून येतं की त्यांचा राजकीय आणि सामाजिक चलनवलनातला हस्तक्षेप हा अधिक जोरदार असतो. तर दुसऱ्या बाजूने अनुसूचित जाती जमाती असतील, दलित किंवा परिघावरचे शोषित वंचित जे समाज आहेत ते असतील, स्त्रिया असतील आणि आजच्या काळामध्ये अल्पसंख्याक समुदाय असतील, यांचा या समाजाच्या राजकीय चलनवलनामध्ये, सामाजिक प्रक्रियांमधला हस्तक्षेप आपल्याला गेल्या काही वर्षात जो मुळातच कमी होता तो आता अधिकाधिक कमी होताना, अधिकाधिक निष्क्रियतेकडे ढकलला जाताना आपल्याला दिसतोय. म्हणजे इतिहासावर क्लेम कोण करणार, हक्क कोण सांगणार, ते सुद्धा या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं आहे की कोणते नागरिक इतिहासावर हक्क सांगू शकतात आणि कोणते नागरिक त्यांच्या इतिहासावर हक्क सांगताना गप्प राहतात, हे सुद्धा आपल्याला समान नागरिकत्वाच्या दिशेने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण जी मुख्यधारेची संस्कृती आहे, आपल्याला माहिती आहे की समाजशास्त्रामध्ये संस्कृतीच्या संकल्पना मांडलेल्या आहेत की एक मुख्य संस्कृती असते, तिच्या पोटामध्ये जी असते ती उपसंस्कृती असते की जी मुख्य संस्कृतीचीच विचारधारा, त्यांचीच मूल्यव्यवस्था मानत असते आणि या मूल्यव्यवस्थेला विरोध करणारी जी संस्कृती असते ती प्रतिसंस्कृती असते. उदाहरणार्थ जेव्हा दिवाळीचा आणि दसऱ्याचा काळ सुरू होता त्यावेळेला आदिवासी समाजातील ज्येष्ठ कवयित्री उषा किरण मेत्राम त्या सातत्याने समाज माध्यमावर त्या 9 दिवसांमध्ये एक प्रश्न टाकत होत्या की तुम्ही रावण दहन का करता. रावणाला आम्ही आमचा पूर्वज मानतो
पूजनीय मानतो ते रावण दहन तुम्ही का करता, तुम्ही रावण दहन थांबवा. उषा किरण मेहता जेव्हा रावण दहन थांबवा असं सांगतात, त्यावेळेला ते आपली वेगळी सांस्कृतिक मूल्य व्यवस्था, वेगळी सांस्कृतिक धारा, वेगळी विचारधारा मांडत असतात. किंवा 6 डिसेंबरला जी चैत्यभूमीला गर्दी होते, 14 एप्रिलला जी दीक्षाभूमीला गर्दी होते, ती गर्दीसुद्धा अशाच पद्धतीने आपलं सांस्कृतिक भिन्नत्व, सांस्कृतिक वेगळेपण अधोरेखित करत असते. त्यामुळे जेव्हा सांस्कृतिक प्रभुत्वशाली घटक हा ज्या वेळेला एक कोण म्हणून प्रस्थापित असलेला आपल्याला दिसतो, त्यावेळेला हे जे इतर समूह असतात त्यांना अन्य ठरवलं जातं, त्यांना इतर ठरवलं जातं आणि वेगवेगळ्या माध्यमातून ही इतरेकरणाची, त्यांना अन्य ठरवण्याची प्रक्रिया होताना आपल्याला दिसते. ऋग्वेदातलं पुरुष सूक्त असेल, वेदांमधलं चातुर्वर्ण्य व्यवस्था असेल, ह्या सगळ्या गोष्टी हे इतरांना अन्य ठरवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एका धर्मांतर्गत शूद्र अतिशूद्रांना जेव्हा चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या माध्यमातून इतर ठरवलं जातं, अन्य ठरवलं जातं, त्याच वेळेला अल्पसंख्य समुदायाला पितृभू आणि पुण्यभूचा निकष वापरून ही भूमी जर तुमची पितृभूमी आणि पुण्यभूमी असेल तरच तुम्हाला या भूमीचे समान नागरिक असण्याचा अधिकार आहे. ज्यांचीही पितृभू आणि पुण्यभू नाही ते या देशाचे समान नागरिक नाहीत, ते या देशाचे दुय्यम नागरिक आहेत, अशी मांडणी सातत्याने होताना दिसते आणि गेल्या काही वर्षात ती अधिक प्रकर्षाने, अधिक ठळकपणे पुढे आलेली आपल्याला दिसते. त्यामुळे आजच्या काळामध्ये हा एक कळीचा मुद्दा आहे की सगळ्यांना समान नागरिकत्व, समान नागरिक कायद्याची मागणी उजव्या विचारधारेकडून होते, पण त्याच वेळेला सगळ्यांना समान नागरिकत्व आहे की नाही याचे मात्र चर्चा पुढे येत नाही. त्यामुळे सर्वांना समान नागरिकत्व कसं मिळेल ही या विवेकवादी समाजाची एक मुख्य चिंता असली पाहिजे किंवा मुख्य उद्देश तो असला पाहिजे. पण आपल्याला दिसतं की गेल्या काही वर्षांमध्ये विवेकाला सुद्धा तिलांजली दिलेली आहे. विवेकाचा सुद्धा खून पाडलेला आहे. आपल्या इथे झालेल्या दाभोलकर आणि फनसरेंच्या हत्या, गौरी लंकेश, कलबुर्गींच्या हत्या या विवेकाचीच हत्या आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे विवेकाची, बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ विचारांची रुजवात झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि हा जो विवेक आहे, हा विवेक आधुनिकीकरणाची कुठची देण नाही आहे, तर 14व्या शतकात कबीराने आपल्याला या विवेकाची मांडणी केलेली दिसते. कबीर सांगतो, वैष्णव भया तो क्या भया, बुझा नाही विवेक, छापा तिलक बनाय के दग्ध्या लोक अनेक. म्हणजे तुम्ही जरी वैष्णव झालेले असलात तरी तुमच्यापाशी विवेक नाही आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रतीकांचा वापर करून लोकांना मूर्ख बनवत आहात, लोकांना फसवत आहात, असं कबीर सांगतो. कबीराचा हा जो विवेक आहे हा नुसता विवेक नाही आहे, तर तो सहज विवेक आहे. म्हणजे रोजच्या सरावाने जेव्हा विवेक हा तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग होईल त्यावेळेला तुम्ही खरे विवेकी व्हाल. आणि कबीर पुढे जाऊन असं सांगतो की त्यावेळेला जेव्हा तुमच्यामध्ये सहज विवेक रुजेल त्यावेळेला तुम्हाला रामाची प्राप्ती होईल. कबीर म्हणतोय, विवेक सहज स्वभाव मिले राम भाई. आणि विवेक जेव्हा सहज होईल तेव्हा तुम्हाला रामप्राप्ती होईल. इथे हा जो कबीराचा राम आहे, कबीराने इथे राम हे जे प्रतीक पुढे आणलेलं आहे हे कोणत्याही पौराणिक कथेतला नायक किंवा वर्णसंघर्षातला राजा असं नसून त्यांनी विवेकासाठी राम हे प्रारूप वापरलेलं आहे. विवेकासाठी राम हे प्रारूप वापरून त्यांनी रामाला एक सर्वसमावेशक केलेलं आहे, रामाचं अस्तित्व अतिशय व्यापक केलेलं आहे. म्हणजे भक्तीच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये रामाला आणून एक सर्वसमावेशक प्रारूप कबीरांनी पुढे आणलेलं आहे. आणि त्यामुळेच कबीर रामाच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारतात, धर्मव्यवस्थेला प्रश्न विचारताना दिसतात, जात व्यवस्थेला प्रश्न विचारताना दिसतात आणि त्याच वेळेला आपल्याला ते मी राम आणि अल्लाह या दोघांचं बाळ आहे असं सांगतात की कबीर पंगुडा अलह राम का. मी या दोघांचंही बाळ आहे, ते कोणाही एकाची निवड न करता दोघांचीही निवड करतात आणि एक विवेकवादाची सर्वसमावेशकतेची रुजवात